खेळ नशिबाचा भाग 10. युवराज म्हणाला, गुड गर्ल, चल आता लवकर ऑर्डर कर. तो पुन्हा शांतपणे म्हणाला होता. सायली म्हणाली, नको, मी घरीच काही बनवायला सांगते. ती म्हणाली आणि त्याने अतिशय वैतागलेल्या नजरेने शीताकडे बघितलेलं होतं. त्याच्या सध्या तिला समजावून सांगण्याची किंवा वाद घालण्याची ताकद उरलेली नव्हतीच. शीता म्हणाली, मॅडम, तुम्ही दोन्ही सेफला अर्ध्या दिवसांची सुट्टी दिलेली आहे ना? सायली म्हणाली, ओ सॉरी, मी विसरलेच होते. सायली एकदा युगवीरकडे आणि एकदा शीताकडे बघतच म्हणाली. युगवीर म्हणाला, आता ऑर्डर करणार आहेस का की उपाशी झोपू मी? तो वैतागून म्हणाला होता. सायली म्हणाली, नको नको, मी खिचडी बनवते छान. 5च मिनिटं द्या मला, मी 5 मिनिटांमध्ये बनवते. ती म्हणाली. युगवीर म्हणाला, जे करायचं ते लवकर कर, पण लवकर कर. मला खूप भूक लागलेली आहे आणि झोप पण आलेली आहे. त्याला आता काहीही खायला भेटलं तरी चालणार होतं. फक्त काहीतरी पोटात टाकून लगेच जाऊन झोपायचं होतं त्याला. म्हणून त्याने विरोध सुद्धा केला नाही. ती लगेच किचनमध्ये गेली. तिच्या मागे मागे सीताही तिच्या मदतीसाठी गेली होती. सायली म्हणाली, शीता, सगळ्यात आधी मला तू सगळं सामान काढून दे. ती इकडं तिकडं बघत म्हणाली होती. शीता म्हणाली, मॅडम, तुम्ही सांगा काय काय हवं आहे तुम्हाला, मी लगेच देते काढून. सायली म्हणाली, तांदूळ काढ, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, सोयाबीन भिजव थोडे, मोठ आलेली मूग, मटकी फ्रीजमध्ये असेल तर तेही घे. गाजर, वाटाणा, बटाणा, पालकचे 5-6 पानं घे. हे सगळं धुवून घे आणि मग काजू, तूप, कोशिंबीर, कढीपत्ता, मसाल्यांचा डब्बा, अद्रक, लसूण पेस्ट आणि मीठ काढून ठेव. बोलता बोलता सायलीने कांदा कापून टोमॅटो कापायला सुरुवात केली होती. सायली सगळं सांगतच होती की शीताने साहित्य काढायला सुरुवात केली. सीता म्हणाली, मॅडम, काढून झालं सगळं. सगळं साहित्य सायलीने सांगितल्याप्रमाणे काढून किचनवर पसरून ठेवलेलं होतं. सायली म्हणाली, गुड, हुशार आहेस ना तू. सीताने पसारा केलेला बघून सायलीने छोटासा टोमणा मारला होता तिला. सीताला काही समजलंच नाही. सीता म्हणाली, थँक्यू मॅडम. तिला वाटलं सायलीने तिची तारीफच केली म्हणून थँक्यू म्हणत होती आणि सायलीने गरगर डोळे फिरवले. मग काही न बोलता सायलीने खिचडीला फोडणी देऊन कुकर लावून घेतला. कुकरच्या पहिल्या शिट्टीबरोबरच खिचडीचा आणि त्यातील तुपांचा सुगंध किचनमध्ये पसरलेला होता. मग हळूहळू हॉलमध्ये सोफ्यांवर बसलेला युगवीरच्या नाकापर्यंत पोचला होता आणि त्याची भूक सुद्धा वाढली होती. शीता म्हणाली, मॅडम, खिचडीच्या सुगंधावरूनच समजते खिचडी खूपच स्वादिष्ट झाली असेल म्हणून. तुम्हाला राग येणार नसेल तर तुमचं जेवण झाल्यावर मी 1 स्पून खिचडी टेस्ट करू शकते का? शीताला खिचडीच्या वासाने खिचडी खायची खूपच इच्छा झाली होती. म्हणून न राहून तिने सायलीला नुसतं खिचडी टेस्ट करण्याबद्दल विचारलेलं होतं. सायली म्हणाली, अगं, 1 स्पून कशाला खायची? मी जास्त सुद्धा बनवली आहे, तू खाऊ शकतेस. शीता म्हणाली, नाही, नको मॅडम, तुमच्यासाठी बनवलेलं जेवण जेवायची आम्हाला परमिशन नाही आहे. मी फक्त टेस्ट करून बघते. सीता अडखडत म्हणाली होती. सायली म्हणाली, नाही, नको, मी म्हणलं ना तुला खाऊन घे तर खाऊन घे. शीता म्हणाली, पण मॅडम. सायली म्हणाली, एकदा सांगितलं ना तू खाऊ शकतेस तर खाऊ शकतेस. सायली वैतागून तिला म्हणाली होती. शीता म्हणाली, थँक्यू मॅडम. तिला खुश होऊन म्हणाली. खिचडी झाल्यावर सायलीसोबत शीताने हे जेवण आणि प्लेट्स डायनिंग टेबलवर आणून ठेवले होते. सायली म्हणाली, आहो, चला ना, जेवण तयार आहे. तो सोफ्यांवर मागे टेकून डोळे मिटून बसला होता की त्याच्याजवळ जाऊन त्याला जेवायला बोलवलेलं होतं तिनं. युगवीर म्हणाला, हो, बोलून तो जागेवरून उठला आणि हँडवॉश करून त्याच्या खुर्चीत येऊन बसला होता. जेवण करून रूममध्ये झोपायला गेल्यानंतरच ती चेंज करणार होती. तीही त्याच्या शेजारी बसली. मग दोघांच्या प्लेट्समध्ये खिचडीसोबत लोणचं आणि वाटीमध्ये कोशिंबीर काढली होती आणि 1 प्लेटमध्ये पापडही होते. शीताने पाण्याचा ग्लास भरला आणि निघून गेली. युगवीर म्हणाला, वाव, छान झाली आहे खिचडी. तुला एवढं छान जेवणही बनवता येतं मला माहिती नव्हतं ग. तो जेवण करतच बोलत होता. सायली म्हणाली, माझ्या घरी रोज मी जेवण बनवायचे. ती म्हणाली. युगवीर म्हणाला, आता हे घर तुझं आहे ते नाही का? तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला होता. त्यावर ती काहीच बोलली नाही त्याला. मग तोही काही बोलला नाही. युगवीर म्हणाला, मी जातोय झोपायला. तुझं झालं की तू येऊन जा रूममध्ये. त्याचं जेवण आधी झालं होतं म्हणून जागेवरून उठत तो म्हणाला आणि निघून गेला.
तिचं अजून जेवण चालूच होतं. तिचं झालं तेव्हा तीही सरळ रूममध्ये गेली होती. तो झोपलेला दिसला म्हणून आवाज न करता तीही जाऊन झोपली होती. 2च मिनिटांनी सीता सोबत एक लेडीज सेफ चहा नाश्ता घेऊन आली. सायली सगळा नाश्ता संपून हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसली होती. आशिष म्हणाला, माझ्या आयुष्याची वाट लावून माझ्याच घरात मजा मारत बसलेली आहे ही. हा आवाज आशिषचा होता. तो आत्ताच बाहेरून आलेला होता. समोर सायलीला बघून रागाने लाल झालेला होता. मोठ्या आवडून दात खात बोलत होता तो. तिने मान वाकडी करून त्याच्याकडे पाहिलं, पण जागची हलली नाही ती. मी काही केलं नाही, तिने बोलून लगेच त्याच्यावरची नजर हटवली होती आणि सोफ्यावर रेलून आकडत बसला होता तो. तिला माहिती होतं तो कशाबद्दल बोलतोय ते म्हणून. आशिष म्हणाला, सगळं करून काही न केल्यासारखं वागू नकोस तू. मला माहिती आहे ब्रोला तूच हे सगळं काही करायला सांगितलं असणार आहे. ब्रो माझ्यासोबत कधीही एवढं वाईट करणार नाही. तो खाऊ की गिळू नजरेने तिच्याकडेच बघत होता. सायली म्हणाली, तुझ्या कर्माचं फळ आहे ते, बाकी काही नाही. तुला भोगावंच लागणार आहे. जसं तू दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद केलं आहेस ना, तसंच आज तुझंही होणार आहे. ती त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली होती. आशिष म्हणाला, आय विल किल यू. त्याने तिचा गळा धरण्यासाठी हात पुढं केलाच होता की युगवीर म्हणाला, तिला हात लावायची हिंमत सुद्धा करू नकोस तू आशिष. थोड्या अंतरावरून धारदार आणि कठोर आवाज युगवीरचाच होता आणि युगवीरचे हात जागीच थांबले होते. आशिष सोबत सायलीने सुद्धा युगवीरच्या दिशेने पाहिलं होतं आणि तो ताळताळ पावलं टाकत त्या दोघांच्या दिशेने आला होता. आशिष म्हणाला, ब्रो तू माझ्यासोबतच असं कसं करू शकतोस रे? मी तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकतो आणि तू माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहेस. आशूचा आवाज गेला होता. खूपच अविश्वासाने बोलत होता तो. तुझी हिंमत कशी झाली माझ्याच घरात, माझ्याच बेडरूममध्ये माझ्याच बायकोसोबत जबरदस्ती करायची? तुझं नशीब चांगलं आहे, तू माझा भाऊ आहेस म्हणून तू अजून जिवंत आहेस. युगवीर आशिषकडे रोखून बघत म्हणाला होता. बोलताना त्याने मुठा आवडलेल्या होत्या, पण मेलेल्या काय मारायचं म्हणून शांत उभा होता. आणि हे ऐकून आशिषने चमकून युगवीरकडे पाहिलं होतं. त्याला माहितीच नव्हतं युगवीरला सगळं समजलेलं आहे म्हणून ते. आणि आता आधीच युगवीरला सगळं समजलेलं होतं म्हणून आशिषने नजर खाली केलेली होती. आशिष काही बोलत नव्हता म्हणून युगवीरचं बोलू लागला होता. युगवीर म्हणाला, तुला काय वाटलं तू सगळं करून माझ्या नजरेतून सुटशील? युगवीर अजूनही त्याच्याकडे रोखून बघत होता. अजूनही आशिष शांतच उभा होता. त्याच्याकडे बोलायला शब्द राहिलेले नव्हते आता. युगवीर म्हणाला, आता तू या घरात राहू शकत नाहीस. आपला पेंट हाऊसवर जाऊन राहायचं तू, नाही तर युरोपच्या घरी जाऊन राहा, पण इथून जा. युगवीर सरळ सरळ त्याला घरातून निघून जा म्हणून बोलत होता. मग आशिष काहीच न बोलता सायलीकडे खुन्नशी नजरेने बघत रूममध्ये निघून गेला होता आणि 10च मिनिटांनी त्याच्या 2 बॅग्स घेऊन आला होता. युगवीरवर एक नजर टाकून पुन्हा सायलीकडे रागाने बघत घराबाहेर निघून गेला. तो बाहेर जाताच युगवीरने रागात त्याच्या शेजारच्या टेबलवरील टेलिफोन जमिनीवर आदळलेलाच होता आणि सरळ स्टडी रूममध्ये निघून गेला. सायली तेथे स्तब्ध उभी होती. हा माणूस नक्की काय आहे? कधी आपल्यासोबत राक्षसारखा वागतो तर कधी सॉफ्टली वागत असतो, तर कधी आपल्यासाठी स्वतःच्या भावाच्या विरोधात जातो, तर कधी हाच व्यक्ती आपल्याला त्रास द्यायचा म्हणून नेहमी तयारच असतो. असे सगळे विचार तिच्या डोक्यात घुमत होते. त्याच्या स्टडीमध्ये युगवीर म्हणाला, संदीप आपल्याला ते मॉल सुरू करायचं होतं ना, त्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? युगवीर फाईल बघत म्हणाला. संदीप म्हणाला, बॉस त्या जमिनीच्या मालकांचा शोधतोय. कुठेतरी बाहेर देशात राहतो तो, पण कुठे ते कोणालाच माहिती नाही आहे. युगवीर म्हणाला, काय ते लवकर कर, मला काहीच सांगायचं नाही. मला लवकरात लवकर मॉल उभं झालेलं हवं आहे. संदीप म्हणाला, ओके बॉस. युगवीर म्हणाला, जा आता. थोडा वेळ लॅपटॉपमध्ये काही काम करून तो जागेवरून उठला. हॉलमध्ये युगवीर म्हणाला, काय झालं? काय विचार करत आहेस? अचानक आलेल्या त्याच्या आवाजाने ती भानावर आली होती. सायली म्हणाली, काही नाही. ती त्याच्यावर एक नजर टाकून पुन्हा दुसरीकडे बघत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, मग अशी का बसलेली आहेस तू येथे? सायली म्हणाली, मग काय करू मी? माझ्याकडे करायला काहीच काम नाही आहे. काय करणार ना मग मी? गप्पा मारायला कोणी नाही आहे. टाइमपास करायला मोबाईल सुद्धा दिला नाही तुम्ही मला.
बाहेरही मी जाऊ शकत नाही. तुम्ही बंदी घातलेली आहे. मग काय करणार आहे मी? त्याचीच तक्रार करत होती ती त्याच्याकडे. युगवीर म्हणाला, मग मोबाईल पाहिजे का तुला? त्याने विचारलं. सायली म्हणाली, हो. म्हणजे नाही, ती अडखडतच म्हणाली होती. त्याने तिचा आधी घेऊन दिलेला मोबाईल फोडलेलाच होता हे त्याला आठवलेलंच होतं. हो की नाही? त्याने विचारत तिच्यासमोर नवीन मोबाईलचा बॉक्स धरला. सायली म्हणाली, हो थँक्यू. बोलतच तिने हावरटासारखा त्याच्या हातातून मोबाईल घेऊन घेतला. खुश झाली होती ती मोबाईल बघून. या मोबाईलमधल्या सगळ्या सेटिंग पहिल्या मोबाईलप्रमाणेच केलेल्या आहेत. त्याने सांगतच तिचा चेहरा ताडकन उतरला होता. तिच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. पुन्हा ती मोबाईलमध्ये जे काही करेल त्यावर त्याची नजर असणारच होती. सायली म्हणाली, तिने हुंकार भरला. मोबाईल आहेत तर कंटाळा तरी येणार नाही ना, म्हणून थोडं तरी तिला बरं वाटत होतं. सायली म्हणाली, मला अजून काहीतरी हवं आहे तुमच्याकडनं. तिने नजर चोरत विचारलं होतं. युगवीर म्हणाला, बोल ना, काय पाहिजे तुला? सायली म्हणाली, माझ्या बाबांचा बिझनेस बघायला सध्या कोणीच नाही आहे, तर मी विचार करत होते. ती बोलता बोलता थांबली. युगवीर म्हणाला, ओके, पण माझ्या ऑफिसमध्ये बसून सगळं करणार असतील तरच मी परवानगी देईल तुला. त्याने थोडा विचार करून त्याची अट सांगितलेलीच होती. सायली म्हणाली, पण मला तिथे जाऊन सगळ्या कामांवर लक्ष द्यावं लागेल ना. तिने तिचा महत्त्वाचा प्रश्न त्याच्या पुढे मांडला होता. युगवीर म्हणाला, तुला तो बिझनेस वाढवायचा आहे, त्यासाठी तेथेच जायचं असं काही नसतं सायली. तू शिफ्ट करून घेऊ शकतेस इकडं. तुझ्यासाठी मी माझ्या ऑफिसचा एक फ्लोअर देऊ शकतो. त्याने मार्ग काढला होता. पूर्ण बिल्डिंग त्याचीच होती. एक फ्लोअर तिला देणं काही अवघड नव्हतं त्याच्यासाठी सुद्धा. तो तिला एकटं सोडू शकत नव्हता. सतत तिच्यावर नजर ठेवता येईल हाच हेतू होता त्याचा. सायली म्हणाली, चालेल, मला काही हरकत नाही. तिला फक्त बिझनेस वाढवायचा होता. मग तो कुठेही असेल तरी तिला चालणारच होतं. युगवीर म्हणाला, मी फ्लोअर रिकामा करायला लावतो, मग तू शिफ्ट कर तुझं सामान. बोलून त्याने त्याचा मोबाईल हातात घेतला. युगवीर म्हणाला, संदीप, ऑफिसचा फर्स्ट फ्लोअर किंवा टॉप फ्लोअर जो लवकर रिकामा करता येईल तो आजच्या आज रिकामा करून द्या. आणि मॅडमला विचारून त्या फ्लोअरचं त्यांना हवं तसं इंटेरियर करून घ्या. आणि सगळं उद्या रात्रीपर्यंत झालंच पाहिजे. बोलून त्याने फोन कट केला होता. सायली म्हणाली, अजून एक काम आहे. त्याने फोन कट करताच तिने पुढची फरमाईश करायची परवानगी मागितली होती. युगवीर म्हणाला, बोल ना, काय मागायचे तुला? सायली म्हणाली, मला त्या बिझनेसबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि तिथल्या स्टाफने पण मामा गेल्यानंतर काम सोडलंच असेल आणि कोणी बाकी असेल तरी मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. कुठून सुरुवात करू समजत नाही आहे मला. तिला माहिती होतं हा व्यक्ती अतिशय हुशार आहे. काहीतरी मार्ग सुचवेलच तिला, म्हणून तिने विचारलं होतं त्याला. युगवीर म्हणाला, सगळ्यात आधी तू तिथल्या उतरलेल्या स्टाफसोबत कॉन्टॅक्ट कर. मी नंतर मिळवून देतो तुला माहिती. काम कसं चालू आहे ती डिटेल घे तू. किती नुकसान किती फायदा झालेला आहे ते बघ आधी. लक्ष ठेवायला कोणी नव्हतं म्हणजे नुकसान जास्तच असेल असं मला तरी वाटतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित नोट करून घे. हे सगळं तू नीट स्टडी करून मला सांग. मग पुढं कसं काय करायचं ते मी तुला सांगतोच. आणि संदीप सोबत ऑफिसला जाऊन तुला हवं तसं आणि गरजेनुसार इंटेरियर करून घे. तुला समजत नसेल तर संदीपला विचार, तो आयडिया देईलच तुला. त्याने पहिल्यांदा तिला एवढं समजावून सांगितलं असेल. तिला सुद्धा विश्वास बसत नव्हता. सायली म्हणाली, नंबर मिळवून देता का? आता मी लगेच विचारते. ती तर घोड्यावरच होती. त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मोबाईल हातात घेतला. तो बोट देत होता तर ती बोट धरून डोक्यावर बसायला बघत होती, म्हणून वैतागलेला होता तो. युगवीर म्हणाला, दर्शन, सायलीच्या ऑफिसच्या स्टॉपमध्ये जेवढे लोक असतील ना, सगळ्यांचा नंबर मला एका तासात हवा आहे. दर्शन म्हणाला, सर, मॅडमचं ऑफिस कुठे आहे? ऑफिस आहे हेच मुळात दर्शनला माहिती नव्हतं. युगवीर म्हणाला, मॅडम कडून पत्ता घे तू, ती तुला डिटेलमध्ये पत्ता देईल. बोलून त्याने सायलीकडे मोबाईल दिला होता. मग तिने पत्ता देऊन फोन कट केला आणि मोबाईल त्याच्याकडे दिलाच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,
शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.